नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, ही गोष्ट सुनील नावाच्या आपल्या सबस्क्रायबरनी पाठवलेली आहे आणि ती मी तुमच्यासमोर भयकथेच्या स्वरूपात मांडते. मी सुनील. माझ्या बाबतीत 20 वर्षापूर्वी एक भयानक घटना घडली. ज्यावेळी माझं वय होतं फक्त 23 वर्ष. माझ्या बाबांचा माझ्या लहानपणीच निधन झाला. त्यामुळे कुटुंबात आता फक्त मी, आई आणि एक बहीण असे 3 जण होतो. आमची भरपूर शेती होती, पण ती थोडी लांब होती, म्हणजे आमच्या घरासमोर असणाऱ्या नदीच्या पलीकडे. त्यामुळे नदीच्या पलीकडे जाऊन शेती करणं आमका शक्य होत नसायचा आणि पावसाळ्यात नदीत पूर यायचो, तेव्हा नदीतून पलीकडे जाणं तर शक्यच व्हायचं नाही. दुसऱ्या ठिकाणाहून एक रस्ता होतो शेतीकडे जाण्यासाठी, परंतु शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर पायपीट करूची लागायची. पावसाळा बंद होताच मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान पाणी कमी व्हायचा आणि तेव्हा मात्र नदीतून ये जा करण्यासाठी सोप्या व्हायचं. आमच्या शेजारच्या गावात एका धरणाचं काम बरेच वर्ष चालला होता आणि त्या यावर्षी पूर्ण झाला होता. त्यामुळे त्या धरणाचं पाणी कालव्यातून आमच्या शेतीतूनच पुढच्या गावासाठी जाणार होता. त्यामुळे आमच्या शेतीत आता पाण्याची सोय झाली होती. आम्ही मात्र यावर्षी शेतीत भुईमूग करायचो असा ठरवला होता. माझ्या चुलत काकांची पण शेती आमच्या शेतीच्या बाजूकच होती, त्यामुळे ते पण भुईमूग करूक तयार झाले होते. बरीच वर्ष पडीक असलेली जमीन आता धरणाच्या पाण्यामुळे लागवडीखाली येणार होती. त्यामुळे मी खूप खुश होते. काका काकी पण खूप खुश होते. आम्ही 2-3 दिवसांनी कालव्याचं पाणी शेतात सोडलं आणि जमीन भिजवून घेतली आणि नांगरणी सुरू केली. जमीन नांगरून झाल्यावर आम्ही वाफे तयार केले आणि भुईमुगाचे शेंगे आम्ही रुजत घातले. 9 दिवसांनी बिये रुजणार होते, त्यामुळे रुजत घातलेले शेंगदाणे कोल्ह्यांनी खाऊ नये म्हणून आम्ही शेतावर एक झोपडी बांधली होती. त्यामध्ये मी आणि माझे काका आम्ही 2 जण रात्री झोपाक जायचो. पहिले फक्त 9 दिवसच रात्रीची राखण करूची लागणार होती आणि एकदा काय बी रुजला की भुईमुगा खाली शेंगे धरेपर्यंत राखण्याची काय गरज नव्हती. त्यामुळे पहिले 9 दिवस राखण केली. बीज आता चांगलाच रुजला होता. हळूहळू दिवस निघान गेले. भुईमुगाची शेती अगदी सुंदर झाली होती. सगळीकडे हिरव्यागार शेत बघून मनाक एक वेगळोच आनंद मिळत होतो. म्हणता म्हणता भुईमुगाक पिवळी फुलं आयली आणि त्यांका जमिनीच्या खाली शेंगे धराक सुरुवात झाली होती. आता मात्र काका माका बोलले, सुनील, आता आपणाक रात्रीच्या डोळ्यात तेल घालून राखण करू गई, नाहीतर कोल्हे आणि डुक्कर काय शिल्लक ठेवची नाही. शेंगे खाणान खातले आहेत. मी काकांका होय म्हणाले. तरी आमका आता 1 महिना तरी राखण करूची लागणार होती, म्हणजे शेंगे काढीपर्यंत तरी. दोघांनी झोपडीची डागडुजी केली आणि झोपाक सुरुवात केली. अशीच एके दिवशी अमावास्या होती. माझे काका एका बांबू व्यापाऱ्याकडे बांबू तोडण्याच्या कामाक जायचे. आज त्यांका तोडलेली सर्व बांबू ट्रकमध्ये भरून वाशी मार्केटला पाठवायचे होते. त्यामुळे आज संध्याकाळी ट्रकात बांबू भरण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे त्यांका आज घराकडे येण्यासाठी उशीर होणार होतो. रात्र झाली होती. माझं जेवण झालं तसं मी काकीक जाऊन विचारले, काका इले काय गे कामावरून? काकी बोलली, नाही रे, आज बांबूची गाडी भरूची आहे ना, उशीर होतो त्यांका. मी घराकडे टाईमपास करत होते. काका इले काय आम्ही 2 जण शेतात जातलो असं मी ठरवलं होता. पण म्हणता म्हणता रात्रीचे 11 वाजले तरी पण काका घराकडे येऊ नव्हते. मी आता निर्णय घेतलाय की आता आणखी वाट नाही काकांची बघायची. आपण जायचं शेतावरती. काका येतील घराकडे गेल्यानंतर. काकीक आणि आईक मी म्हटलंय, मी जाते गे शेतावरती. काका इले काय त्यांका पाठवून द्या, त्यांका सांगा मी गेलंय म्हणून. दोघांनीही माका विरोध केल्याने, अरे आज अमावास्यातून एकटो नको जाव, काका इले का मग दोघं एकत्र जावा. पण त्यांचा विरोध
जुगारून मी स्वेटर घातले, डोक्यात कानटोपी घालून मी म्हणता म्हणता त्या काळ्या कुट्ट्या अंधारातून शेतावरच्या त्या झोपडीकडे पोहोचले. झोपडीतलं कंदील माचीसच्या साहाय्याने पेटवले. कंदील हातात घेऊन भुईमुगाच्या शेताभोवती फेरी मारले. 20-25 कुकारे मारले आणि झोपडीत इले. तेव्हा काय संपर्कासाठी मोबाईल वगैरे काय नव्हतं. आमच्या शेतात एका बाजूक एक स्मशानभूमी होती. ती मला माहीत होती, पण ती स्मशानभूमी एका विशिष्ट समाजाची होती आणि गावात त्या समाजाची 4 ते 5च घरं होती आणि त्यातली काही मंडळी मुंबईत राहायची. त्यामुळे त्या स्मशानभूमीचा जास्त वापर कधी होत नसायचो. मी थोडंफार त्या स्मशानभूमीच्या आठवणीने घाबरले होते. काका असताना काय भीती वाटत नसायची, पण आज मी एकटोच शेतावर होते आणि त्यात करून अमावास्या, आणि त्या अमावास्येच्या आठवणी अंगावरती शहारे येत होते. सगळीकडे अगदी काळोकुट्ट अंधार पसरलं होतं. काकांची मी आतुरतेने वाट बघत होते, पण काकांचं काय पत्तोच नव्हतं. म्हणता म्हणता रात्रीचे 12 वाजले. माका आमच्या शेताजवळ ॲटम बॉम्ब फुटल्याचा आवाज येऊक लागलो. मी कुतूहलाने झोपडीच्या बाहेर इले आणि बघितले तर गॅसबत्तीच्या उजेडात काही लोक राम नाम सत्य है, राम नाम सत्य है असं म्हणत खांद्यावर तिरडी घेऊन आमच्या शेतावर येत असताना माका दिसले. ते लोक आमच्या शेतातल्या स्मशानभूमीकडे जात होते. मी लगेचच घाबरून झोपडीत दिले. माझ्या काळजाचा पाणी झाला, काळजात धडकी भरली. आता काय करायचं काय कळत नव्हता. स्मशानभूमी झोपडीपासून फक्त 200 फूट अंतरावर होती. तापरेत त्या माणसांनी खाली ठेवल्याने, लाकडाचं सरण डाळूक चालू केल्याने आणि तापरेत सरणावर ठेवल्याने, पण ते माची सांडूक विसरले होते. आमच्या झोपडीत पेटणारं कंदील बघून त्यातले 2 जण झोपडीकडे इले. बघितल्याने तर मी एकटोच होते. त्या दोघांनी माका विचारल्याने, काय रे तू आज झोपडीत एकटोच हस, वांगडा कोण नाही तुझ्या? मी कापऱ्या आवाजात होय म्हणाले. अरे आज आमच्या वाडीत मैत झाला, ते का अग्निदेवतो असा, तुझ्याकडे माचीस हा काय? मी होय म्हणाले आणि थरथरत्या हातान माचीस मी त्या दोघांच्या हातात ठेवले. ते माका म्हणाले, अरे तू भीतीन थरथरतस, आज झोपडीत झोपा नको, तू घरात जा. काही वेळातच त्या लोकांनी त्या व्यक्तीक अग्नी दिल्याने काही वेळ थांबान ते सगळे मूठ माती देऊन घरात निघान गेले. तसो मी आणखीनच घाबरले. त्या पेट्ट्या सरणाच्या आगीच्या ज्वाळांचे लाल भडक उजेड झोपडीपर्यंत स्पष्ट येत होतो. त्या पेट्ट्या सरणाकडे मी न बघण्याचा प्रयत्न करत होते, पण येऊन जाऊन लक्ष त्या पेट्ट्या मैताकडे जात होतो. अंगावर तसं काटो उभं राहत होतो. आता मात्र मी देवांका गाराणी घालूक चालू केले. देवा, काकांका लवकरात लवकर झोपडीत पाठव. त्या सरणाच्या दिशेने इतक्यात मोठ्यानं आवाज झालो. तसं कोल्ह्यांची कोल्हेकुई त्या शांत वातावरणात घुमली. जिकडे तिकडे माका कावळ्यांची कावकाव ऐका घेऊ लागली. एवढ्या रात्री कावळ्यांची कावकाव कशी काय ऐका घेता? मी 2 हात कानावरती ठेवले, तरी पण कावळ्यांची कावकाव, कावळ्यांचं गोंगाट जोर जोरात माझ्या कानात येत होतो. इतक्यात मी झोपडीतून बाहेर इले. पेट्ट्या सरणावरून कोणतरी माका रडता असं मोठमोठ्यानं आवाज येऊ लागलो. तेव्हा मात्र मी कसलोच विचार न करता हातात बॅटरी घेऊन घराच्या दिशेने जोर जोरात धावत सुटले. धावत धावत मी नदीत इले. नदी ओलांडत होते तसे त्या मैताचे पेट्टे ज्वाळा गगनाक भिडताना माका दिसत होते. मी पुन्हा सपासपा पावलं टाकत घराकडे परतत होते. इतक्यात समोरून आवाज इलो, सुनील, काय झाला, खय जातस आणि इतकं कशा घाबरलंस, कापतस कशा? मी धीर करून समोर बघितले तर काका शेताकडे येत असताना माका दिसले. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारले आणि मी मोठमोठ्याने रडाक लागले. झालेलो सगळं प्रकार मी त्यांना सांगितले. काकांनी माझे 2 डोळे पुसल्याने आणि पाठीवरनं मायेने हात फिरवल्याने आणि म्हणाले, अरे मी असे ना कशा घाबरतस, चल जाऊया शेतावर. पण मी पूर्णपणे नकार दिले.
माका आता त्या झोपडीत झोपाक जाऊचा नव्हता. काका म्हणाले ठीक असा, पण आज घराकडे जाऊया, उद्या मात्र आपणाक झोपडीतच झोपाक जाऊचा, लक्षात ठेव. अरे घाबरायचं नाही. घाबरायचं कशाक? अरे आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात. अशा घटनांका मोठ्या धीरान सामोरं जाऊचं असता. सुनील, लक्षात ठेव, उद्या आपणाक त्या शेतावरच जाऊन झोपायचं असा, न घाबरता. सुनील म्हणालो ठीक आहे काका, पण आज नको, उद्या नक्की जाऊया. असं म्हणून सुनील आणि काका दोघेही घराकडे निघाले. मित्रांनो, ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर आजच तुम्ही ह्या चॅनलवरील असाल तर चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नका. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते. धन्यवाद.